नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छानच असणार अशी अपेक्षा करते मी. तर मंडळी, मी गावी आलेली आहे, त्यामुळे मी आपली शेतीतला भाग मी तुम्हाला दाखवत आहे. आज आपण छान अशी लक्ष्मी घास ही रेसिपी बनवणार आहोत. तर मी आता शेतामध्ये आले आहे. तर हे पपईचं झाड आहे ना, मी तुम्हाला दाखवते. हे पपया बघा बघा बरं किती छान लागलेलं आहे. अजून पिकलेलं नाही आहे, ज्या पिकलेल्या आहे त्या घरामध्ये ठेवलेल्या आहे. इथे पपईचं झाड आहे. तर मी आता तुम्हाला थोडी लक्ष्मी घासाची भाजी काढून दाखवते. पहा बरं किती कोवळी कोवळी भाजी. या भाजीचा इतका फायदा असतो ना, इतके गुणधर्म असतात का, म्हणजे आपल्या सी विटॅमिन, डी विटॅमिन किंवा कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये भरपूर असतो. हा लक्ष्मी घास म्हणजे आपण गायांचा हा चारा असल्यामुळे आपण बरेच लोक खात नाही, पण याच्यामुळे आपल्या शरीराला बहुतेक करून फायदे असतात. तर मी ह्या पद्धतीने अशी भाजी एकदम कोवळी कोवळी खुडून घेणार आहे. तुम्हाला सर्व खुडून झाल्यावर दाखवते. तर मंडळी पहा बरं, मी इतकी ही भाजी सगळी अशी खुडून घेतलेली, किती छान आणि कोळी कोळी भाजी. ही दिसायला मेथीच्या भाजीसारखीच असते, पण ही लक्ष्मी घास म्हणून ओळखली जाते. लक्ष्मी घास या नावाने ओळखली जाते. ही भाजी जर तुम्ही कधी बनवली का, आणि बनवली नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही ही भाजी बनवली आहे का नाही, आणि बनवली असेल तरी पण मला सांगा का तुम्ही ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात. आता मी ज्या पद्धतीने बनवणार आहे ती चुलीवर आपली गावरान पद्धतीने एकदम लक्ष्मी घास म्हणून मेथीची भाजी, लक्ष्मी घास आणि कंसात म्हणजे मेथीची भाजी, अशा पद्धतीने मी सांगणार आहे तुम्हाला. मेथीची भाजी आणि ही भाजी दिसायला एकदम सारखीच आहे, फक्त ही आपली लक्ष्मी घास नावाने ओळखली जाते, आणि मेथीची भाजी म्हणजे ही तुम्हाला भाजी माहीतच आहे. तर ही अशा पद्धतीने मी खुडून घेतलेली. तर मंडळी, आपण अशा पद्धतीने चूल पेटून घेतलेली ही. तर मी अगोदर चुलीवर छानपैकी कढई ठेवून शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजले ना की आपली भाजी एकदम रुचकर होणार आहे. बघा, एकदम घासाची भाजी म्हणजे लक्ष्मी घास ही भाजी तुम्ही आतापर्यंत ऐकलेच नसेल. ही पहिल्यांदाच आपल्या यूट्यूबवर येते ही भाजी. म्हणजे एकदम छान आहे आणि चवीला सुद्धा खूप छान, आणि गुणधर्म पण खूप सुंदर आहे. तर याच्यामुळे आपली दृष्टिकोन म्हणजे जे आपले डोळ्यांचे किंवा रक्त म्हणजे काही काहींचे कोलेस्ट्रॉल वाढतात, त्याच्यासाठी खूप चांगली ही भाजी. तर ही लक्ष्मी घासाची भाजी ना अशी छानपैकी 2 पाण्याने धुवून आणलेली, आणि मी पुन्हा पाण्यात टाकलेली ही भाजी. तर त्याला लागणारे साहित्य म्हणजे आपले हे 2 कांदे घेतलेले, हिरवी मिरची, लसूण, जिरे, मीठ आणि हे शेंगदाणे. म्हणजे आपण शेंगदाण्याचा कूट करणार आहोत, आणि हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे हे असं ओबडधोबड वाटून घ्यायचे. तर मंडळी, मी असे छान पद्धतीने शेंगदाणे असे एकदम व्यवस्थित भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता थोडेसे शेंगदाणे घेतलेले मी. तर मंडळी, मी असे शेंगदाणे भाजून घेतलेले. आता छानपैकी आपण तेलाची, जिऱ्याची अशी व्यवस्थित फोडणी देणार आहे. तर मंडळी, मी सर्वात प्रथम अगोदर तेल टाकून घेते, आणि छान आपण जिऱ्याची फोडणी देऊन घेणार आहोत. आपल्या गॅसवर पटकन होतं, चुलीवर जरा वेळ लागतो आपल्याला. तर तुम्ही बघू शकता, हे पाय मी जिरे टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये. तर मंडळी, आपल्या जिऱ्याची फोडणी एकदम खमंग बसलेली आहे. तुम्ही आता कांदा टाकून घेते त्याच्यामध्ये. कांदा असा एकदम छान लाल परतून घ्यायचा आपल्याला. तर मंडळी, आपण हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण घेतले होते ना, असे ओबडधोबड वाटून घेतलेले, म्हणजे एकदम रवळ वाटून घेतलेले. ज्या पद्धतीने आपण हिरव्या मिरचीचा खरडा बनवतो ना, त्याच पद्धतीने मी हे वाटण करून घेतलेले आहे. तर मी ते आता थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहे. तर मंडळी, आपले कांदा आणि जो मी हिरव्या मिरचीचा खरडा बनवला होता ना, या पद्धतीने मी परतून घेतलेला आहे. तर आपण असं लक्ष्मी घासाची भाजी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. ही मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली भाजी. आणि तसं जर विचार केला तर शेतातील भाजी म्हणजे जास्त धुवायची गरज नाही. आपल्याकडे शहरामध्ये म्हणजे कसं आपल्या भाज्या प्रत्येक ठिकाणी किती ठिकाणी फिरून येतात. एकदम म्हणजे कोण कोण हात लावतं त्या भाज्यांना, एकदम खराब असं म्हणजे आपल्या स्वतःलाच घाण वाटते. त्या पद्धतीने त्या भाज्या असतात. आता ही आपण डायरेक्ट ताजी हिरवीगार शेतातील भाजी घ्यायची म्हटल्यावर किती छान आहे. पहा बरं, तुम्ही बघू शकता. हे गावचं वातावरण पण किती सुंदर वाटतं. आणि ही आपली लक्ष्मी घासाची भाजी नाही, त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे डी विटॅमिन, बी विटॅमिन, ती आपल्याला विटॅमिन्स मिळतात. आपण ही जरी गायांचा चारा म्हणून जरी नावाने ओळखले जाते, तरी पण ही भाजी खूप छान लागते चवीला सुद्धा. आणि मंडळी, तुम्हाला जर नक्की माझ्या पद्धतीने ही भाजी तुम्ही असं गावी वगैरे कुठे आलात ना, तर नक्की ही भाजी बनवून बघा.
आणि कशी का तुमची भाजी कशी बनवली, कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी मी थोडंसं पाणी टाकून घेते या भाजीला, कारण अशी छान व्यवस्थित शिजली ना का एकदम सुंदर भाजी होणार बघा ही. आजी ते तुला काय बोलते? लक्ष्मी घासाची भाजी बनवते पिल्लू. तुला आवडते ना? हा. मग आता आपण जेवण करणार ना त्याच्याबरोबर खाऊया. ओके. तर मंडळी आपली ही भाजी ना एकदम छान बनवून झालेली. आता आपण काढून घेऊ. पहा बरं एकदम किती सुंदर भाजी झालेली आहे आपली. एकदम छान अशी सुकी भाजी झाली. आपण ही भाजी वरण भाताबरोबर तोंडी लावायला किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो. भाकरी बरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते. हा तर मंडळी ही लक्ष्मी घासाची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण नवीन यूट्यूबरला एक सबस्क्राईब एक लाईक म्हणजे किती महत्त्वाचं असेल याचा अनुभव मला आता पूर्णपणे आलेला आहे. तर नक्कीच मला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर मंडळी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा. बाय. फ्रेश भाजी कशी झाली? चांगले झाले. एकदम छान. मुलांना सुद्धा ही भाजी आवडलेली. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ही भाजी करून बघा.